मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 11वी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी आजचा घटक परिशिष्टे आणि इंग्रजी आणि मराठी म्हणी, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग, कृषी, शिक्षण, प्रशासन, विधी, वाणिज्य, कला आणि संस्कृती इत्यादी क्षेत्राशी संबंधित संकल्पनांच्या प्रगटीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो. त्यांच्या वापरामुळे त्या त्या क्षेत्रामधील ज्ञान व्यवहार अधिक नेमका आणि सुस्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पारिभाषिक शब्द त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द त्याचं मी वाचन करत आहेत. पहिला शब्द बघा, अकॅडमिक विद्याभ्यास, गॅझेट राजपत्र, ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन, जिओलॉजी भूशास्त्र, अजेंडा कार्यक्रम पत्रिका, गेस्ट हाऊस अतिथीगृह, ऑडिटर लेखा परीक्षक, गार्ड ऑफ ऑनर मानवंदना, बॅकलॉग अनुशेष, हेरल्ड अग्रदूत, बॅरोमीटर वायुभार मापक, हॅबिटेट प्राकृतिक वसतिस्थान, बारकोड दंड संकेत, हॉनररी मानद किंवा मानसेवी. त्यानंतरचे काही शब्द मी वाचन करत आहेत. उदाहरणार्थ सर्क्युलर म्हणजे परिपत्रक, आईसब्रेक हिमनग, कमिशनर आयुक्त, इन्सेंटिव्ह प्रोत्साहनपर, इन्क्रीमेंट वाढ, डीन अधिष्ठाता, जर्नल नियतकालिक, डायरेक्टर संचालक, जुबली महोत्सव, ड्राफ्ट मसुदा, कीप पेंडिंग प्रलंबित ठेवणे, इलेक्टेड निर्वाचित, कीबोर्ड कळफलक, इन्सायक्लोपीडिया विश्वकोश, फाईल संचिका, लेबर वेलफेअर कामगार कल्याण, लँड होल्डर भूधारक, फेलिकेशन गौरव, लॉयर विधिज्ञ किंवा वकील, फाउंडेशन प्रतिष्ठान, लेआउट आखणी किंवा मांडणी, मेट्रोलॉजी हवामानशास्त्रज्ञ, सुप्रिटेंड अधीक्षक, मायग्रेशन सर्टिफिकेट स्थलांतर प्रमाणपत्र, मिनिट बुक कार्यवृत्त पुस्तक, टेक्निशियन तंत्रज्ञ, मोटो ब्रीदवाक्य, टेलिकम्युनिकेशन दूरसंपर्क, नॅशनॅलिझम
राष्ट्रवाद. टर्मिनॉलॉजी परिभाषा. नोटिफिकेशन अधिसूचना. नोटवर्दी उल्लेखनीय. ऑफिशियल कार्यालयीन. अप टू डेट अद्ययावत. ऑर्गनायझेशन संघटना. युटिलिटी उपयुक्तता. पेडियाट्रिशियन बालरोग तज्ञ. व्हॅलिडिटी वैधता. पर्सनल असिस्टंट स्वीय सहाय्यक. व्होकेशनल स्कूल व्यवसाय शिक्षण शाळा. क्वालिफाईड अर्हता पात्र. वेटिंग लिस्ट प्रतीक्षा सूची. क्वालिटी कंट्रोल गुणवत्ता नियंत्रण. वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम. क्विक डिस्पोजल त्वरित निकाली काढणे. राईट न्यायलेख. रीडर प्रपाठक किंवा वाचक. एक्स-रे क्षकिरण. रिकमेंडेशन शिफारस. झेरॉक्स नक्कल प्रत. रेस्ट हाऊस विश्रामगृह. यार्ड आवार. रनवे धावपट्टी. इयरबुक संवत्सारिका. सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण. 0 आवर शून्य काळ. झोन परिमंडळ किंवा विभाग. शेअर सर्टिफिकेट समभाग पत्रक. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्हाला विविध प्रकारचे पारिभाषिक शब्द तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत इंग्रजी आणि मराठी म्हणी. नेमक्या आणि मोजक्या शब्दात मोठा अर्थ सौंदर्यपूर्ण रीतीनं व्यक्त करणाऱ्या म्हणी हा भाषेचा अनमोल ठेवा आहे. या ठिकाणी इंग्रजी म्हणींचा अर्थ मराठी म्हणींच्या स्वरूपात दिलेला आहे. जगात कुठेही राहणाऱ्या आणि वेगळी भाषा बोलणाऱ्या माणसाच्या विचारात किती कमालीचे साम्य असते हे या निमित्तानं स्पष्ट होते. तुम्हाला मी इंग्रजी म्हण आणि त्याचा मराठीत अर्थ स्पष्ट करून सांगणार आहे. पहिली म्हण बघा. ए बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम हिज टूल्स. त्याचा अर्थ होतो नाचता येईना अंगण वाकडे. दुसरी म्हण बघा. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. त्याचा अर्थ एक ना धर भाराभार चिंध्या. तिसरी म्हण बघा. नो पेन्स नो गेन्स. कष्टाविना फळ नाही. चौथी म्हण बघा. लिसन टू पीपल बट ऑबे युअर कन्सेस. ऐकावे जनाचे करावे मनाचे. पाचवी म्हण बघा. अ फिग फॉर द डॉटर व्हेन क्युअर्ड. गरज सरो वैद्य मरो. त्यानंतरच्या काही म्हणी मी वाचतो. मेनी अ लिटिल मेक्स अ बिकल. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. माइट इज राईट म्हणजे बळी तो कान पिळी. ॲन एम्प्टी व्हिसल मेक्स मच नॉईस. उथळ पाण्याला
खळखळाट फार. ॲज यू सॉ सो यू रेप. पेराल तसे उगवेल. न्यू लॉर्ड्स न्यू लॉज. नवी विटी नवे राज्य. ए ड्रॉइंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. बिटवीन टू स्टूल्स वी कम टू द ग्राउंड. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. नो रोज विदाउट अ थॉर्न. काट्या वाचून गुलाब नाही. ओल्ड इज गोल्ड. जुने ते सोने. बार्किंग डॉग सेडॉम बाईट. गरजेल तो पडेल काय. डॉटर आफ्टर डेथ. वराती मागून घोडे. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. दृष्टी आड सृष्टी. टू मेनी कुक्स स्पॉइल द बर्थ. 12 सुग्रणी तरी आमटी आळणी. एव्हरी डॉग हॅज हिज डे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. युनियन इज द स्ट्रेंथ. एकी हेच बळ. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटॉन. घरोघरी मातीच्या चुली. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हाजीर तो वजीर. व्हेअर देअर इज ए विल देअर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग. इट टेक्स टू मेक अ क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही. यानंतर आपण बघणार आहोत काही साहित्यिकांची टोपण नावे. काही साहित्यिकांची टोपण नावे. उदाहरणार्थ बघा. पहिलं उदाहरण बघा. केशवसूत. पूर्ण नावे कृष्णाजी केशव दामले. दुसरं उदाहरण बघा. बी नारायण मुरलीधर गुप्ते. तिसरं उदाहरण बघा. गोविंदाग्रज गोविंदाग्रज त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी. चौथं उदाहरण बघा. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे.
अजून बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतील. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, नाथ माधव, द्वारकानाथ माधवराव पितळे, गिरीश शंकर केशव कानेटकर, माधव जुलियन, माधव त्रिंबक पटवर्धन, विनोबा, विनायक नरहर भावे, कुंज विहारी, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, काव्यविहारी धोंडो वामन गद्रे, यशवंत दिनकर पेंढारकर, कवी अनिल आत्माराम रावजी देशपांडे, विभावरी शिरूरकर, मालतीबाई विश्राम बेडेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ठाकूर, अमर शेख महबूब हसन, आरती प्रभू, चिंतामण त्रिंबक खानोलकर, दया पवार, दगडू मारुती पवार, ग्रेस, माणिक सीताराम पंत गोडघाटे, प्रेमानंद गजवी, आनंद शंकर गजभिये, पठ्ठे बापूराव, आनंद शंकर गजभिये, ठणठणपाळ जयवंत द्वारकानाथ दळवी. त्यानंतर काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना मी सांगत आहे. उदाहरणार्थ लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे, श्री म माटे उपेक्षितांचे अंतरंग, वि वा शिरवाडकर नटसम्राट, विश्राम बेडेकर रणांगण, गोनी दांडेकर पडघौली, विंदा करंदीकर अष्टदर्शन, अण्णाभाऊ साठे फकीरा, शंकरराव खरात तराळ अंतराळ, शांता शेळके चौघीजणी, वसंत कानेटकर रायगडला जेव्हा जाग येते, गंगाधर गाडगीळ एका मंगीचे महाभारत, नारायण सुर्वे माझे विद्यापीठ, व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी, रणजित देसाई स्वामी, मंगेश पाडगावकर सलाम, मारुती चितमपल्ली पक्षीजाय दिगंतरा, आनंद यादव झोंबी, दया पवार बलुत, भालचंद्र नेमाडे कोसला, प्रई सोनकांबळे आठवणीचे पक्षी, लक्ष्मण माने उपरा, रंगनाथ पठारे ताम्रपट, नरेंद्र जाधव आमचा बाप आन आम्ही, अरुणा ढेरे कृष्ण किनारा, विश्वास पाटील पानिपत, सदानंद देशमुख बारोमास, किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचं पोर. आणि विद्यार्थ्यांनो, सर्वात महत्त्वाचं की मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पारितोषिक हे अतिशय मोठं आणि मानाचं मानलं जातं. आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पहिला साहित्यिकाचं नाव आहे वि स खांडेकर, विष्णू सकाराम खांडेकर. दुसऱ्या साहित्यिकाचं नाव आहे कुसुमाग्रज, त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. तिसरा साहित्यिक आहे विंदा करंदीकर, त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. आणि चौथा साहित्यिक आहे भालचंद्र वनाजी नेमाडे. अशा प्रकारे
आजच्या आपण परिशिष्टामध्ये पारिभाषिक शब्द, मराठी व इंग्रजी म्हणी, काही साहित्यिकांची टोपन्न नावं, काही साहित्यिक आणि त्यांच्या प्रसिद्ध रचना आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक या सर्व घटकांचा अभ्यास प्रामुख्यानं केला. इथेच आपण थांबणार आहोत. धन्यवाद.